मित्रो, कोणत्याही झाडाच्या बियाणं मातीपासून, पाण्यापासून, हवेपासून दूर राहून त्या बियाचं फळात रूपांतर होणार नाही. बियाला जर फळात रूपांतर व्हायचं असेल, त्या बियाची इच्छा असेल की माझं फळ झालं पाहिजे, तर त्याला मातीत आपल्याला गाडून घ्यावं लागतं. पाण्याचा शिवकार करावा लागतो, हवेचा शिवकार करावा लागतो, वारा वादळांचा सामना करावा लागतो. या सगळ्यांमध्ये सगळ्यांचा सामना करत जो टिकून राहतो तेच बी आपलं फळ झालेलं पाहू शकते. तसं मानवी जीवनामध्ये ज्यांना यश पाहायचं असेल, ज्यांना यश पाहायचं असेल, सक्सेस, सफलता आपल्याला जर पाहायची असेल, तर तुम्हाला काही गोष्टीपासून दूर राहावं लागेल आणि काही गोष्टी सोबतच राहावं लागेल. तर कोणत्या गोष्टीचा पासून तुम्हाला दूर राहावं लागेल? द्विधावस्था, आळस, टाइमपास, म्हणजे मासा पाण्यातला जर पाण्यापासून दूर गेला तडफडून मरतो, तसं तुम्ही अभ्यासापासून, साधनेपासून, संयमापासून दूर गेलात तर तुम्हाला अपयश सहन करावं लागेल आणि यशा वाचून तडफडत मरावं लागेल. त्यामुळे साधना हा यशाचा गाभा आहे. आणि ती साधना हे साध्यापर्यंत जाण्यासाठी, साध्यापर्यंत म्हणजे यशापर्यंत जाण्यासाठी साधना हा अनिवार्य भाग आहे. मग तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, गरीबाचं पोरगा असो, त्याला 100 मार्क घ्यायचे असतील एखाद्या परीक्षेमध्ये, 100 पैकी 100, त्याला श्रीमंत आहे म्हणून ऑटोमॅटिक मार्क पडत नसतात. मी कष्टातून यश मिळवण्याबद्दल बोलतोय, बाकीच्या विषयाबद्दल नाही बोलत. तर त्याला तेवढे कष्ट करावेच लागतात, तेवढं त्याला लक्षात ठेवावंच लागतं, ते लक्षात ठेवलेलं लिहावंच लागतं. तर आपल्याला बऱ्याच जणाला हे होईल का, हे जमेल का, बघू जमलं तर, बघतो प्रयत्न करून, हे असं जमणार नाही. याच्यामध्ये जसं बियाला मातीत गाडून घ्यावं लागतं, तशी यशासाठी अभ्यासात स्वतःला गाडून घ्यावं लागते, समर्पित व्हावं लागते, समरस व्हावं लागते. इतर गोष्टीचे बंध तोडून टाकावे लागतील. ऐशाराम, मनोरंजन, टाइमपास गप्पा, दुर्व्यसनं, अशा चुकीच्या गोष्टीला तुम्हाला त्याच्यापासून नाळ तुम्हाला तोडावी लागेल यशस्वी व्हायचं असेल तर. जी माणसं यशस्वी झालेली आहेत, बऱ्याचदा आता UPSCचे रिझल्ट लागलेत. मी आता राहुल कोकाटे साहेबांचा मुलगा आयुष कोकाटे, कृष्णा पाटील, या 2 मुलांसोबत UPSC झालेल्या माझा जवळून आता संपर्क आला. किंवा या अगोदर जो डॉक्टर यशवंत चव्हाण यांचा मुलगा सुयश चव्हाण यांचाही जवळून मला संपर्क आला. बऱ्याच लोकांशी माझा संपर्क आहे. यशाच्या शिखरावर जी माणसं आपण समजतो, तर त्यांनी
आयुष्यामध्ये कष्टाला, साधनेला महत्त्व दिलेलं आहे. त्याने असं सहज बसले, परीक्षेचा फॉर्म भरला, परीक्षेला गेले आणि यशस्वी झाले आणि साहेब तुम्ही आता कलेक्टरच व्हा असं त्यांना म्हटले का कोणी? नाही, असं नाही होत कधी. आणि काही जणांचा एक गैरसमज असते, आपल्याला कुठं नंबर लागल बाबा, हे श्रीमंताचीच सगळी तिथं पोरं. मित्र, बिरुदेव डोणे हा एका धनगराचा पोरगा आहे. कृष्णा पाटील त्याचे वडील वारलेले असताना ते वेदनेचं दुःख सहन करून त्या मुलांनी यश मिळवलं. असे कित्येक उदाहरणं आहेत, मी तुम्हाला सांगेल की परंतु जेव्हा जे जे यशस्वी झाले त्यांनी कष्टाला प्राधान्य दिलेलं आहे. आणि जगातील ज्या महापुरुषांनी असो, कुठल्याही व्यक्तीनं साधनेला, स्वतःला घडवून घेण्याशिवाय घडवून घेण्याचा मार्ग जरी घडवून घेण्याचा मार्ग जरी वेदनादायी असेल तर त्याच मार्गाने जावं लागते, अन्य मार्ग त्याला नाही. वेदना आहे त्या मार्गावर, परंतु त्याच्याशिवाय पर्याय नाही. ऐश मधून मी आयस होतो असं जर कोणाला वाटत असेल, हे दिव्या स्वप्न आहे, ते सोडून द्या. मी तुम्हाला जे सांगत होतो ते दुसरा मुद्दा आहे की तुकोबारायांनी सुद्धा एका ठिकाणी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. यशाचे सूत्र तुकोबारायांच्या ह्याच्यातून मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला निश्चय करावा लागेल काय नेमकं करायचं आहे. जी मुलं निश्चय करू शकत नाहीत आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहू शकत नाहीत, तुम्हाला ही जी गोष्ट साध्य करायची आहे, तर एकदा ते निश्चय केल्यानंतर बरेचदा या अनेक सल्ले देणारे, अनेक क्षेत्रातली लोक तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही तेव्हा प्रत्येक वेळी डळमळीत होऊ लागलात, तुम्ही तुमच्या ध्येया जे ठरवलेलं आहे त्याच्यापासून विचलित होऊ लागलात. विचलित होणारे, ज्याचं चित्त ठिकाण्यावर राहणारे आयुष्यामध्ये अपयशाला चित्त करून यश साध्य करू शकत नाहीत. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. काही जणाला असेही वाटत राहते, हे मला जमेल का, होईल का, काय जमते बाबा, कसं काय. तुम्ही पहिल्यांदा तो अभ्यासक्रम तपासा. तुम्हाला त्यातला अभ्यासक्रम तपासल्यानंतर एखादा धडा वाचून बघा, 10 वेळेस वाचा. त्याच्यासाठी त्या तज्ज्ञ गुरूचं मार्गदर्शन घ्या, त्या क्षेत्रामध्ये जे यशस्वी झाले त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मग त्यानंतर अजून अभ्यास करा. आणि तेव्हा हे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर, हे टेस्ट केल्यानंतर मग ठरवा ना. आधीच कसं काय ठरवणार. तर तुम्हाला असाध्य वाटत असेल, एखादी गोष्ट होईल की नाही असं वाटत असेल, हा जर तुमचा कल्पनेचा खेळ असेल तर यातून बाहेर पडा आणि तुकोबारायांचा विचार लक्षात ठेवा. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाच्या बळावर, साधनेच्या बळावर असाध्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य होऊ शकतात, असा जगद्गुरु तुकोबारायांचा सल्ला आहे. आणि संघर्ष हा करावाच, पोहून जायचे तीरावर. लाटांचा, पाण्याचा संघर्ष त्यांना पार करावंच लागते. लाटांना, पाण्याला पार करूनच तीरावर जावं लागेल ना. का उडी मारून जाता येईल? नाही जाता येईल ना. मग तर संघर्ष हा अनिवार्य असतो. आणि जिथं संघर्ष असते तिथे काही काळ वेदना ह्या अनिवार्य असतात. तुम्हाला आणि काही आईवडिलांना असं वाटतं की माझ्या लेकराला, आमच्या वाट्याला ज्या वेदना आल्या, आम्हाला वेदना सहन कराव्या लागल्या,
आता माझ्या लेकराला काहीच वेदना सहन करू देत नाही, सगळं ऐकतं. याला खाऊ घालायचंही सुद्धा, ते खाऊ घालणं सुद्धा घालत असेल नाही तर चावूनच द्या आता, फक्त तेवढंच ठीक राहिलंय आता. तर मित्र, त्याला कष्ट करण्याची तयारी, स्वतःच्या बुद्धीचा वापर करणं, स्वतःच्या हाताचा वापर करणं, शरीराचा वापर करू देणं, त्याला कष्टाची सवय, ज्याच्यावर कष्टाचे संस्कार करणं म्हणजे कष्ट करायला लावणं म्हणजे, जर हा गरिबीचा भाग समजत असाल तुम्ही, ते गरीबनच कष्ट करावेत, आपल्याकडे आहे ना खडकू, हे असलं जर डोक्यात काही जर असेल तर तुमच्या पराभवाचं बीज तुम्हीच पेरत आहात, हे लक्षात. तर कष्ट करूच दिले पाहिजे. कष्टाची सवय असल्याशिवाय, कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होतच नाही. वेदनेशिवाय यशाचे वेद लिहिल्या जातच नाही. आता IAS व्हायचे 15-15 तास पुरा अभ्यास करतात, त्यापेक्षाही जास्त काही जण करणारे आहेत. आता नाही माझ्या लेकराला तितका वेळ मी कसं बस डोळे फाडून, नको बापू, जमल तेवढंच कर, असं जर त्याला सांगितलं आपण, ठीक आहे. ज्याची कॅपॅसिटी नसते त्याला तसं सांगा, काय हरकत नाही. ज्याची कॅपॅसिटी असेल आणि कॅपॅसिटी जो वाढवू इच्छितो आणि त्याच्यामध्ये ती असेल जीन्स, तर तो नक्की करेल. नसेल तर सोडून द्या. जो अवयव नसेलच, त्या अवयवाची कशाला अपेक्षा करता. तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, असं तुकोबाराने म्हटलेलं आहे. हे युद्ध म्हणजे गोळ्या मारायचं नाहीये, तलवारीचं युद्ध नाहीये. त्यांना आपल्याला सुद्धा यातून अंतर्बाह्य, बाहेर आणि आत, मी आंतरिक संघर्षाबद्दल थोडं सांगणार आहे. प्रत्येकाने आपल्या आंतरिक संघर्षावर मात करता आली पाहिजे. हा जो आंतरिक संघर्ष कशासोबत असतो आणि त्यावर मात कशी करता येते, तर आंतरिक संघर्ष हा आपला राग, द्वेष, मत्सर, यासोबतच आपल्याला हे आपले जे षडरिपू जे आहेत, यावर आपल्याला मात केलं तरच आपण, जोपर्यंत माइंड शांत करू शकत नाही, स्थिर करू शकत नाही, तोपर्यंत साधनेला, दर्जेदार साधनेला प्रारंभ होत नाही. म्हणून काल मला ज्यांचा सत्कार करण्याचा योग आला, ते आयुष कोकाटे आंबेडकरवादी मिशनमध्ये मला उपस्थित राहता आलं त्या सत्काराला, दीपक कदम साहेबांमुळे. तर त्यांनी सांगितले, मी विपश्यनेची साधना केली. मी माझ्या UPSCच्या यशामध्ये त्या विपश्यना साधनेचा वाट आहे. काही जण आता ते कुठल्या धार्मिक साधनेकडे न्यायालात वगैरे म्हणू शकतात, त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण केलं पाहिजे. कारण काही जणांना कोणतेही विषय समजून न घेता त्यावर भाष्य करण्याचा फार मोठा आग्रह असतो. काही म्हटलं की ते एक जण विपश्यनेवर टीका करत होता. मी म्हटलं, सर तुम्ही विपश्यना साधना केली का? 10 दिवसाचा कोर्स केला का? विगतपुरीला वगैरे गेला होतात का? किंवा अन्य कुठले, नांदेडला सुद्धा सेंटर आहे. नाही. मग तुम्ही कसं काय, साखरच खाली नाही तर साखर कशी आहे तुम्हाला कसं कळलं? साधने एखाद्या गोष्टीचा अनुभवच नसेल, एखादी गोष्ट तुम्ही प्रयोगानं तपासलेलीच नसेल, त्यावर भाष्य करण्यास काही फारसं अर्थपूर्ण ठरत नाही. आणि ती चुकीचं आहे म्हणण्याला आपल्याला काही अधिकार पोहोचत नाही. मी एक तुम्हाला उदाहरण सांगत होतो आयुष कोकाटे यांचं.
तर त्याने ते विपश्यनेबद्दल सांगितलं. तर विपश्यना केल्यामुळे माझ्या अभ्यासामध्ये मन लागणे, बैठक वाढली. अभ्यास, कारण बैठक का वाढते ना ते काय, विपश्यनाच्या साधनेमध्ये तुम्हाला 10 दिवसाच्या साधनेमध्ये पूर्ण 10 दिवस त्या ठिकाणी स्थिर बसून श्वास आत कसा चालला, श्वास कसा बाहेर चालला, ही आनापानाची साधना. आणि त्यानंतर विपश्यनेची साधना म्हणजे शरीराच्या डोक्यापासून त्या प्रत्येक अवयवाच्या संवेदना बघायला शिकवलं जातं. आणि ती जी बैठक लागते ती 10 तासापेक्षाही जास्त असते. आणि त्यातून तुमची ती बैठक स्थिर बैठक आहे. बैठक म्हणजे उगाच असं बसून अस्वस्थ बसलेली नाही, तर स्थैर्य प्राप्त करणारी बैठक आहे. आणि त्यामुळे तुम्ही तितकं एकदम वेदना होताना असं बसत राहणं, वेदनेवर तुम्ही मातच केली नाही, तुम्हाला वेदनाच होत असतील तर वेदना होत असताना वेदनेकडे लक्ष जाते, अभ्यासाकडे नाही. त्यामुळे त्या वेदनामुक्तीचा एक तो मार्ग आहे विपश्यनाची साधना. आणि त्यामुळे ती गोष्ट मला उपकारक ठरली. कारण मग काही जण याचा अर्थ असा घेऊ नका, चला मग आपण विपश्यना साधना करू, आपण परीक्षेत परीक्षेत पास होतो, असं नाही. तेवढ्या पुरतं नाही. ते मन स्थिर करण्याचा, बैठक आपली वाढवण्याचा तो एक भाग आहे. पण बैठक वाढवल्याने अभ्यास तर करावा लागेल ना. तर रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य, हे आतला जो संघर्ष आहे, मनामध्ये जे जे साठवून ठेवलेलं आहे, कधी वेगवेगळ्या दुःखद आठवणी येतात, नकारात्मक विचार येतात, नकारात्मक कल्पना येतात, नकारात्मक भावनेचा कल्लोळ माजते. आणि मग माणूस अस्वस्थ होऊन जातो. मग अस्वस्थ असेल तर माणूस अभ्यास कसा करेल? अस्वस्थ अशा अवस्थेमध्ये नकारात्मकतेच्या समुद्रात सापडलेला माणूस यशाच्या किनाऱ्यावर जात नसतो. म्हणून ह्या सगळ्या नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, नकारात्मक विचारावर जर मात करायचं असेल, किंवा आपल्या चित्तामध्ये जे दुःखद आठवणी, दुःखद घटना, दुःखद प्रसंग जर चिटकून बसलेले असतील, तर त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला ध्यान साधना, विपश्यना हा अतिशय प्रभावशाली मार्ग आहे. तो जगाने स्वीकारलेला मार्ग आहे. तो सायंटिफिक दृष्ट्या सिद्ध झालेला मार्ग आहे. तुम्ही मेडिटेशन, विपश्यनाच्या बद्दल अभ्यास करू शकता. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल त्यांना. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला सेल्फ मोटिवेट, आपण बरेचदा डिमोटिवेट होतो, प्रेरणाहीन, उत्साह, आत्मविश्वास गमावून बसतो. आणि तेव्हा मग मला कोणीतरी मोटिवेट करेल का असा विचार करून, आणि मग कोणाचं तरी मोटिवेटने थोडेसे आपण मोटिवेट होतो आणि थोडं काम करायला लागतो. आणि आतून अजून नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना आतून उफाळून आल्या की अजून कोलॅप्स होतो, अजून गडबडून जातो, आणखीन गोंधळून जातो, आणि पुन्हा अजून अस्वस्थ होतो आणि वेदनेत जातो. मग अभ्यास सुटून जातो. तर यावर मात करण्यासाठी, तर या स्थिर बसून या सगळ्या विचार, भावना, कल्पनाकडे तटस्थतेनं पाहणं ची साधना केली, तर ते जे काही तुमच्या चित्तात बसलेलं आहे, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, ते तुम्हाला त्रास देणार नाहीत. जशी बरी झालेली जखम, इथं जखम झाली आहे आणि ती आता बरी होऊन गेली, फक्त वन दिसतो, त्याची खून दिसते, पण त्याची वेदना होते का? नाही होत. तसं हे शरीराबद्दल सांगतोय. तसंच मनाला झालेली जखम ही नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पनेनं होते. तर ती जखम, त्या सगळ्या नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, कल्पना जे साठलेल्या आहेत, त्याकडे तुम्ही जर तटस्थतेनं पाहण्याची साधना केली, तर मी तुम्हाला नक्की सांगतो, ते तुम्हाला त्रास देणं थांबवलं जाते. जसं दात काढून टाकलेला साप जसा तुम्हाला विष देऊ शकत नाही, तसं
तुम्ही साधनेनं एकदा जर तुमची साधना झाली, विपश्यना साधना, तर जे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना जे त्रास देत होत्या, त्यांचं त्रास देणं हळूहळू हळू कमी होऊन जातं आणि मग तुम्ही स्थैर्य प्राप्त होते. मग तुमच्या अभ्यास करताना जे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, कल्पना येऊन जे त्रास देऊन तुमच्या अभ्यासाला खंड पाडतात, ते खंड पाडणं थांबतं. हा एक महत्त्वाचा भाग मी सांगतो. ती तथागत गौतम बुद्धांनी अतिशय परिश्रमपूर्वक ही साधना जगाला दिलेली एक देण आहे. धीरापोटी फळे रेसाळ गोमटी. अजून एक गोष्ट आपल्याला महत्त्वाचा मुद्दा मी सांगणार आहे, ती तुम्हाला संयम ठेवणं, वाट पाहणं. पण वाट पाहणं केवळ वाट पाहणं म्हणजे निष्क्रिय वाट पाहणं नाही, सक्रिय वाट पाहणं. आता हे सक्रिय वाट पाहणं काय भानगड आहे? सक्रिय वाट पाहणं म्हणजे आपण चालत आहोत, समजा आपल्याला 50 किलोमीटर चालायचं आहे. चालत चालत त्या गावाच्या दिशेनं, नक्की दिशा माहीत आहे आपल्याला, त्या गावाच्या दिशेनं पायी चाललोय, तर आपल्या प्रत्येक पावलागणिक ते गाव आपल्या जवळ येते यावर आपला विश्वास असणं आणि ते गाव येईपर्यंत आपण वाट पाहणे. पण ही वाट चालत चालत वाट पाहणे, याला म्हणतात चालत चालत त्या गावाच्या दिशेनं प्रत्येक पाऊल टाकत टाकत गाव येणार आहे असं वाटणं, हे सक्रिय वाट पाहणं आहे. आता निष्क्रिय वाट पाहणं काय असते? बसून कधी येईल गाव, कधी येईल गाव, अरे गाव बस उठलाच नाही सण, कधी येईल रे गाव तुझं, येणारच नाही की. एक शेतकरी शेतामध्ये काम करत होता, एक आळशी त्या शेताच्या बाजूला थंड झाडाखाली झोपला आणि त्या झोपूनच विचारायला त्या शेतकऱ्याला, त्या शेतात काम करणाऱ्या, ए काका काका, हे समोर दिसणारं गावाला किती वेळात जाता येईल? त्यानं म्हणलं मला काही सांगता येत नाही. त्याला वाटले झोपून विचाराले, मला काही सांगता येत नाही. म्हणलं जाऊ दे, आपलं आपलं थोडंसं उठावं, चालायला लागला, हळूहळू एक एक पाऊल टाकू लागला. त्यानं म्हणला 1 तासात जाऊ शकतोस? म्हणलं या गतीने गेलास तर, एक एक पाऊल टाकालास तर 1 तासात जाऊ शकतोस म्हणलं. मग त्यानं म्हणला अगोदर का सांगितलं नाही? तू झोपलेला होतास म्हणला, झोपलेलं जाग्यावरच राहते म्हणला, झोपलेलं झेपावत नाही. तुझी गती कळल्यानंतर मी प्रगती सांगू शकतो. तुझी आता मला त्या गती कळली, त्यावरून या गतीने गेलास तर 1 तासात जाऊ शकतोस. मित्र, गतीशिवाय प्रगती होतच नाही आणि गती घेण्यासाठी साधना करावी लागेल, वेदना सहन करावी लागेल. काही जणांना मित्र कुठला निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, कष्टाशिवाय माणूस मोठा होता. अंड्यामधून पिल्लू बाहेर येताना सुद्धा त्याच्या कोळ्या चोंचीनं टणक अशा अंड्याच्या कवचाला मारावंच लागते त्या पिल्ल्याला. असं ते काढते थोडं 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 ते. फक्त त्याची आई त्याला 1-2दा ते फक्त एखादा मदत करू लागते, त्याच्या एकदा वाट करून देते, त्या अंड्यावर चोंच मारते एकदा आणि ती वाट करून देते. तितकी वाट मग त्याला हळूहळू आतूनच बाहेर यावं लागतं. आपल्याला कोणीच देखील वाट सांगते, थोडीशी मदत करते, आपल्याला ती वाटचाल करावीच लागते. कोणीही आपल्याला डोक्यावर बसून घेऊन ध्येयाच्या दिशेनं नेऊन त्या ध्येय प्राप्त नेत नाही. कोणताही माणूस मी अभ्यास करतो बापू आणि तुझा पेपर मीच देतो आणि तुला कलेक्टर करतो, असं कधी होत नाही. असं कधी कोणी केलं तरी ते सगळं एखाद्या चित्रपटात दाखवता येईल, थोडंसं विनोद हसण्यासाठी. ते पण प्रत्यक्ष जीवनात तसं नसते. प्रत्यक्ष दिसण्यात स्वतःची वाटचाल करावी लागते. या वाटचालीमध्ये घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. लक्षात आलं?
हे जर तुमच्या जीवनाचं मोल तुम्हाला करायचं असेल, एखाद्या सोन्या अलंकार जर खाणीमधून निघालेले सोनं आहे, डायरेक्ट कोणी अंगावर धारण करत नाही, तर त्या सोन्याला सुद्धा अग्नीतून यावं लागतं. अग्निपरीक्षा ही अनिवार्य असते. तशी कष्टाची परीक्षा ही अनिवार्य असते. तुकोबारायांचं सुद्धा एक वचन फार महत्वाचं आहे, प्रेरणादायी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते, तर अभ्यासाने आपलं यश आपल्याला साध्य होते. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. कार्यसिद्धी होऊ शकते, म्हणजे फळ मिळू शकते, कार्य फळाला येऊ शकते, कार्याला यश येऊ शकते. हे तुकोबारायांचे विचार आहेत. आम्हाला दुसरेच बास्कड विचार काही लोक सांगून पोट भरून घेतात स्वतःचे, निष्क्रिय समाजाला ठेवून. प्रेरणादायी तुकोबारायांचा जो जे काही अभंग प्रयत्नवादी अभंग, तुकोबारायांची एकंदरीत वाटचालच संघर्षमय आहे. आणि या संघर्षमय वाटचालीमध्ये योद्धा कधी निष्क्रिय आणि दैवभोळ्या गोष्टी सांगत बसत नसतो. हे कोणीतरी त्यांच्या नावावर बऱ्याच अभंग खपवलेले आहेत. हे मी जाणीवपूर्वक बोलायला लागलो. तर मित्रो, त्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. त्यामुळं जीवनामध्ये तुम्हाला अजून शेवटचा एक मुद्दा सांगतो. ज्यांनी त्या वेदना सहन केल्या, कष्ट सहन केले, त्या कष्टाच्या गाथा ऐका, कष्टाच्या गाथा वाचा, त्या तुम्हाला प्रेरणा देतील. एक पालक आपल्या मुलाला आपण कसं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाच्या शिखरावर गेलं सांगतो, आणि तो सांगून त्या मुलावर कष्टाचे संस्कार करतो. त्या मुलाला ते पटू लागलं होतं, पण त्या मुलाची आई म्हणाली की असलं रडगाणं आम्हाला सांगू नका. ते जुनं आठ, ते कष्टाचं, वेदनेचं, ते गरीबाचं रडगाणं माझ्या लेकराला काही सांगू नका म्हणते. हा, सांगू नका. नाही ते काही सांगत बसायचं करायचं. तो ते तुमच्या जवळ. आणि मग त्या लेकरावर कष्टाचे संस्कार कसे होतील? मित्र, तर तुम्हाला प्रेरणादायी गोष्टी तथागतांना सुद्धा ऐश आरामाचा त्याग करून अखंडित पद्धतीनं अनेक वर्ष साधना करून जगाला तारणारे विचार अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं विज्ञानिष्ठ विचार, आणि ते बी अनुभवाच्या अधिष्ठानावर आधारलेले विचार या जगाला दिले. म्हणून जगातले 54 पेक्षा जास्त देश त्यांच्या विचाराचे फॉलोअर झालेले आहेत. तुम्हाला जर त्याचे साक्ष पटवून घ्यायचे असेल की ती साधना केली तथागताने, तर हा ग्रंथ जरी वाचला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तरी त्याची खात्री पडते. आपण असं फेक काही बोलत नसतो कुठल्याही गोष्टीचं. तुम्हाला योग साधनात सुद्धा स्थिर सुखम आसनम असेल, किंवा अष्टांग योगामध्ये सुद्धा स्थैर्य प्राप्त करायचं असेल, तर हा अष्टांग योगावर लिहिलेला ग्रंथ तुम्ही वाचू शकता. आपल्याला साधं काय मन काय असते असं वगैरे म्हणतात. अरे मन या विषयावर अच्युत गोडबोले साहेबांचं मनात नावाचा एवढा मोठा ग्रंथ आहे. हे तुम्हाला वाचावं लागेल ना. मग एका वाक्यात सगळं संपवून टाकायचं, काय कशात काय नाही, याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, असं नाही चालत. तर मी तुम्हाला सांगत होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी तथागताबद्दल सांगत होतो. त्यांनी साधनेतून प्रगतीचं विज्ञान, साधनेतून शांतीचं, सुखाचं, करुणेचं विज्ञान, दुःखमुक्तीचं विज्ञान आपल्याला जगाला दिलेलं आहे. असं म्हणून तुम्हाला ह्या साधनेशिवाय, जसं एखाद्या तुम्हाला सांगून तो दुधाचं अचानक ऑटोमॅटिक तूप होतं का? दूध आणलं
तूप झालं, तूप पिल्लो, रूप आलं, असं होते का? नाही. त्या दुधाला तापवावं लागेल. त्यानंतर त्याचं दही करावं लागेल, साय काढावी लागेल दह्यावर आलेली, त्याचं ताक करावं लागेल, ताक आल्यानंतर लोणी येईल, लोण्याला कडवावं लागेल, मग तूप तयार होईल. ही प्रक्रिया आहे. तर यशाची सुद्धा अशी प्रक्रिया असते. आणखीन अशी काही प्रक्रिया मी पुढच्या भागात सांगेल आपल्याला. तर मित्र, बरेच जण मला परिचय विचारतात. मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे. नेट एक्झाम मी पहिल्या प्रयत्नात पास झालेलं आहे. नेट एक्झाम तुम्ही यूट्यूबला किंवा इंटरनेटला पाहू शकता की भारतातल्या ज्या टॉप एक्झाम आहेत त्यामध्ये एक नीट एक्झाम, नेट परीक्षा ही आहे. नीट जशी आहे तशी नेट आहे. तर हे तुम्हाला मी सांगण्याचा हेतू हा आहे की ह्या सगळी प्रयत्न साध्य केले. विद्यापीठामध्ये मी मेरिट आहे मराठी या विषयामध्ये, PhD आहे. या सगळ्या गोष्टी, आणि ते तुकोबा रायावर PhD आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टीवर सांगण्याचा मला अभ्यासांतून काही गोष्टीवर सांगण्याचा आत्मविश्वास आलेला, एवढाच तो भाग आहे. तर मित्र, तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो नम्रतेनं, तुम्हाला जर शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये घडून घ्यायचं असेल तर तुम्हाला साधना करावी लागेल. साधनेच्या सोबत वेदना असते, आणि ही वेदना जेव्हा तुम्ही सफल व्हाल, यशस्वी व्हाल, जेव्हा सांगाल, तेव्हा वेदना सुद्धा जगाच्या तुमच्या वेदनेला सुद्धा जग वंदन करते. तुमच्या संघर्षाला, तुमच्या जीवनात आलेल्या कटकारस्थानाला त्याचा देखील गौरव करते समाज. म्हणजे हे सुद्धा तुमच्या जीवनात आलेलं दुःख समाज हा कुचेष्टेचा आणि निंदेचा विषय होत नाही. तर वा, या माणसाने किती आयुष्यामध्ये भोगलं, किती गोष्टीवर मात केली, हे तुमचं सगळं जीवन प्रेरण्याचा विषय होऊ शकतो. त्यासाठी वेदना सहन करत तुम्हाला यशाचे वेध लिहावे लागतील. तर आणखीन काही गोष्टीविषयी पुढच्या भागात बघू. हे विचार जर आपल्याला आवडले असतील तर इतरांना पाठवा. त्यांच्या मनातली मरगळ, मनातला आळस, द्विधावस्था, निष्क्रियता नक्की कमी व्हायला मदत होईल. एवढं मी सांगतो, थांबतो.